गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक इन डे 6. सो जसं तुम्हाला आता बघा इथे काय दिसतं आहे, डायग्नोज करायचं आहे तुम्हाला. इथे काय दिसतं आहे, पेशंटचं बी पी किती आहे, 80/50 लो बी पी. देन रेस जे व्ही पी आहे, डिस्टेंडेड नेक वेन आहे, हाय जे व्ही पी दॅट इज जुगुलर वेन प्रेशर. देन मफल्ड हार्ट साऊंड आहे. ठीक आहे, तर हे काय डायग्नोसिस असू शकतं मित्रांनो. हा एक सिनॅरिओ आहे बघा, चेस्ट ट्रॉमाचा पेशंट आलेला आहे. पेशंटचा बी पी आहे 80/50. ठीक आहे, पेशंटचा बी पी आहे तुमचा 80/50, जे व्ही पी रेज्ड आहे आणि मफल्ड हार्ट साऊंड आहे. तर तुम्ही डायग्नोज करू शकता का हा पेशंट कशाचा आहे, वेदर इट इज हार्ट फेलियर, वेदर इट इज कार्डिओजेनिक शॉक और वेदर इट इज कार्डियाक टेम्पोनेट. ठीक आहे, तर फक्त 3 फाइंडिंगवरून मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही आन्सर कसं काढू शकता या क्वेश्चनचं. 3 फाइंडिंग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे, मे बी तुम्ही कमेंट केलेलं असणार आहे. चला, तर याचा आन्सर काय आहे मित्रांनो, याचा आन्सर आहे कार्डियॅक टेम्पोनेट. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारलं जातं, पण विद्यार्थ्यांना यामध्ये खूप कन्फ्युजन असतं, कारण ऑलरेडी तुम्ही MI, हार्ट फेलियर हे सगळं केलेलं असतं. इम्पॉर्टंट टॉपिक करता, पण हा असा लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं नाही आहे, यामध्ये पण बरेच प्रश्न विचारले जाते तुम्हाला. तर तुम्हाला कळलं, हा नर्सिंग एक्झाम रिकॉर्डचा आज आपला डे 6 आहे. यामध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे कार्डियॅक टेम्पोनेट, बेक्स ट्रायड, पल्सस पॅराडॉक्सस आणि पेरिकार्डिओसेंटसिस. आणि सगळ्यात एंडिंगला तुम्हाला मी असे 3 ट्रिकी क्वेश्चन देणार आहे, जे तुम्हाला क्लास बघितल्यानंतर तुम्ही स्वतः आन्सर करू शकाल. ठीक आहे, तर तुम्ही क्लास एंडिंगपर्यंत बघा, असं अर्धवट बघून काही चालणार नाही, त्याच्याने तुमचे काही क्वेश्चन्सचे आन्सर येणार पण नाही. पूर्ण क्लास बघा, आणि क्लास आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर तरी करत जा तुम्ही. देन बघा, आता तुम्हाला काय शिकायचं आहे, कॉन्सेप्ट शिकायचा आहे. आपल्याला जर कॉन्सेप्ट माहिती असलं तर आपण आरामात आन्सर्स करू शकतो. आता बघा, हा तुमचा काय आहे, हार्ट समजा. ठीक आहे, हार्टची डायग्राम मला एवढी सुंदर नाही येऊन राहिली, पण हा हार्ट आहे. इमॅजिन हार्टच्या भोवती काय आहे, एक लेअर आहे असं समजा. हार्टच्या भोवती एक सॅक आहे. ठीक आहे, ही आहे एक सॅक तुमच्या हार्टच्या भोवती. आता या सॅकमध्ये जर ब्लड जमा झालं, ठीक आहे, किंवा फ्लुइड जमा झालं, ठीक आहे, हे तुमचं हार्ट आहे मित्रांनो, आणि हार्टच्या भोवती काय एक सॅक जमा झाली, एक सॅक आहे. ठीक आहे, नॉर्मली असते ही सॅक. हिचं नाव पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. इन केस तुम्हाला नाही माहीत तर मी सांगते. हार्टचं ती जी सॅक आहे तिचं नाव काय आहे तुमचं, पेरिकार्डियम. काय आहे, पेरिकार्डियम. तर इथे काय जमा झालेलं आहे, एक तर ब्लड आहे किंवा फ्लुइड आहे, आणि आतमध्ये हा तुमचा हार्ट आहे. तर मला सांगा, हे प्रेशर सगळं कशावर जात आहे, फ्लुइडचं किंवा ब्लडचं प्रेशर कशावर एक्झर्ट होत आहे, हार्टवर एक्झर्ट होत आहे. ठीक आहे, हार्टवर एक्झर्ट झालं तर काय होणार, ही जी जागा आहे ही लिमिटेड आहे. कळलं तुम्हाला, एकदम मोठी जागा नाही आहे सॅकची. ठीक आहे, तर जागा लिमिटेड असल्यामुळे काय होणार, ह्या फ्लुइडचा जो प्रेशर आहे तो डायरेक्टली कशाला कंप्रेस करणार, हा फ्लुइड किंवा हा ब्लड हार्टला दाबायला सुरुवात करणार. जर हार्ट दबत आहे तर काय वाढत आहे मित्रांनो, फ्लुइड वाढलेला आहे, हार्टवर प्रेशर वाढलेला आहे, कारण बाहेरून फ्लुइडचा प्रेशर हार्टवर जात आहे, कारण जागा लिमिटेड आहे तिथे. त्यामुळे काय होणार, हार्टवर प्रेशर येत आहे म्हणजे हार्ट कंप्रेस होत आहे. कंप्रेस का बरं होत आहे, कारण बाहेरून प्रेशर लावत आहे फ्लुइड किंवा जे ब्लड आहे त्या सॅकमध्ये जे भरलेलं आहे ते. हार्ट प्रॉपर काय करू नाही शकणार, मग तुमचा जो हार्ट आहे तो प्रॉपर एक्सपांड करू शकणार नाही. जो हार्ट आहे आपला तो प्रॉपर एक्सपांड नाही करणार, एक्सपांड होऊ शकणार नाही. त्यामुळे वेंट्रिकल्समध्ये काय होणार, आता याला बाहेरून सगळं प्रेशर लागलेलं आहे, कंप्रेस झाला, थोडा छोटा साईज झाला समजा, असं समजू शकता तुम्ही. इमॅजिन करा जे मी बोलत आहे ते. ठीक आहे, कंप्रेस झालं, कंप्रेस झाल्यामुळे जागा थोडी कमी झाली, त्यामुळे त्याच्यामध्ये काय ब्लड कमी यायला लागलं. ठीक आहे, ब्लड फिलिंग पण कमी झाली. बघा, असं लक्षात ठेवा, प्रेशरमुळे वेंट्रिकल फिलिंग कमी झालं, कमी भरत आहे, त्याच्यामध्ये जागा कमी आहे. त्यामुळे मग स्ट्रोक व्हॉल्यूम काय होणार, स्ट्रोक व्हॉल्यूम पण कमी होऊन जाणार. मग कार्डियक आउटपुट काय होणार तुमचं, ते पण कमी होऊन जाणार.
त्याच्यामुळे काय होणार, बी पी पण कमी होऊन जाणार. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला. बस एवढंच आहे तुमचं कार्डियाक टेम्पोनेटचा बेसिक कॉन्सेप्ट. दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट बिहाइंड युअर कार्डियाक टेम्पोनेट. ठीक आहे, कार्डियाक टेम्पोनेटचा बेसिक कॉन्सेप्ट एवढाच आहे. आता समोर आपण जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे हे बघणार आहोत. अजून यामध्ये अजून काही काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे मी, सो दॅट तुमचा क्वेश्चन यावर जर येईल तर तुम्ही लगेच ओळखू शकणार, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. सो एक मेमरी लाईन सांगते मी तुम्हाला. मेमरी लाईन आहे तुमची, फ्लुइड ट्रॅप्स दी हार्ट इज इक्वल्स टू कार्डियक टेम्पोनेट. हेच बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात राहणार. एका फ्लुइड्सनी हार्टला ट्रॅप केलेला आहे म्हणजे हा कार्डियक टेम्पोनेट आहे. अशा प्रकारे पण लँग्वेज जी आहे ती चेंज करून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकते. आता बघू आपण बेक्स ट्रायड. एक्झाममध्ये तुम्हाला विचारण्यात येतं बेक्स ट्रायडचे जे म्हणजे 4 ऑप्शन दिले जाईल, यापैकी कोणतं बेक्स ट्रायडमध्ये इन्क्लूड नाही आहे असं पण विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, आता इम्पॉर्टंट गोष्ट बघा याच्यामध्ये काय आहे, लो, हाय, लो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल मॅडम हे काय आहे लो हाय लो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला बेक्स ट्रायडसाठी. ठीक आहे, लो बी पी, हाय जे बी पी जुगुलर वेन प्रेशर, आणि लो ऑर मफल्ड हार्ट साऊंड. कळलं तुम्हाला. लो हाय लो का बरं म्हटलं मी, बेक्स ट्रायडचा हा एक तुम्हाला मेमरी ट्रिक म्हणून लक्षात ठेवायचा आहे. लो हाय लो काय काय राहणार, लो बी पी, हाय जे बी पी, लो ऑर मफल्ड हार्ट साऊंड. कळलं. तर हे तुम्हाला बेक्स ट्रायड विचारू शकते एक्झाममध्ये, इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कळलेलं आहे की तुमचं बी पी का बरं लो होतं याच्यामध्ये कार्डियक टेम्पोनेटमध्ये. फिलिंग कमी झालेलं आहे हार्टमध्ये. ठीक आहे, फिलिंग कमी झालं म्हणजे ब्लड कमी आलं. ठीक आहे, त्यानंतर तुमचं कार्डियक आउटपुट पण कमी झालं आणि त्यामुळेच तुमचं बी पी लो झालं. हे तुमचं रिझन आहे बिहाइंड द बी पी लो वाय इन कार्डियक टेम्पोनेट. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे तुमचं जे बी पी का रेज आहे. जे बी पी का बरं रेज असणार आहे, जे ब्लड हार्टमध्ये व्यवस्थित एंटर करू शकत नाही ते कुठं राहतं मागे, ते व्हीनस सिस्टममध्येच राहतं. हार्टमध्ये व्यवस्थित एंटर करू नाही शकत आहे ते ब्लड आहे तुमचं व्हीनस सिस्टममध्ये, आणि त्याच्याचमुळे तुम्हाला डिस्टेंडेड वेन दिसतात, डिस्टेंडेड वेन्स दिसत आहे. कळलं. हे दुसरं झालं. देन मफल हार्ट साऊंड का बरं येतो याच्यामध्ये, मफल हार्ट साऊंड का बरं येते, इमॅजिन करा तुमचा हा हार्ट आहे, याच्या आजूबाजूला समजा पाणी किंवा ब्लड आहे. आता तुम्ही इथे स्टेथोस्कोपनी तुम्ही इथे समजा चेक करत आहे, इथे ठेवून हार्टचे साऊंड आपण चेक करत आहे. पण हार्टच्या आणि स्टेथोस्कोपच्या मध्यात ही जी लाईन आहे याच्यामध्ये काय आहे, फ्लुइड किंवा पाणी म्हणजे फ्लुइड किंवा ब्लड आहे या दोघांच्या मध्यात, त्यामुळे तुम्हाला मफल हार्ट साऊंड येतं. कळलेलं. चला नेक्स्ट बघू. अजून एक सेकंड इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे, जो एक्झामचा फेवरेट आहे, तो आहे पल्सस पॅराडॉक्झिकस. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला एक लाईन ही धरायची आहे जी एक्झाममध्ये तुम्हाला विचारण्यात येईल. सिस्टोलिक बी पी फॉल्स ग्रेटर दॅन 10 mm ऑफ Hg ड्युरिंग इन्स्पिरेशन. बस ही लाईन लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. एक्झाममध्ये दिसलं तर सरळ म्हणायचं दॅट इज पल्सस पॅराडॉक्झस. ठीक आहे, सिस्टोलिक बी पी फॉल्स ग्रेटर दॅन 10 mm ऑफ Hg ड्युरिंग इन्स्पिरेशन, दॅट इज युअर पल्सस पॅराडॉक्झस. देन लाईफ सेविंग मॅनेजमेंट का राहणार याच्यामध्ये, पेशंट अनस्टेबल आहे आणि कार्डियक टेम्पोनेट कन्फर्म किंवा सस्पेक्ट आहे पेशंट. ठीक आहे, पेशंट आहे तो अनस्टेबल आहे पेशंट. ठीक आहे, आणि तुम्हाला वाटत आहे की पेशंटला कार्डियक टेम्पोनेट आहे, तर तुम्ही काय करू शकता मॅनेजमेंटमध्ये, पेरिकार्डिओ सेंटेसिस जिथे पण सेंटेसिस वर्ड आलं तर तुम्हाला फ्लुइड ड्रेन करायचं आहे. ठीक आहे, पेरिकार्डियल पेरिकार्डिओ सेंटेसिस. याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही बघा, याच्यामध्ये काय करतो आपण, हे तुमचं हार्ट आहे, याच्या आजूबाजूला जी लाईन आहे ती पेरिकार्डियम आहे,
इथे तुमचं फ्लुइड भरलेलं आहे. तर याच्यामध्ये काय करणार तुम्ही, निडल कॅथेटर घेणार. निडल कॅथेटरनी पेरिकार्डियल फ्लुइड जो यामध्ये भरलेला असतो तो ड्रेन करणार आहे. तो जो फ्लुइड किंवा ब्लड आहे तो ड्रेन करणार आहे. त्यामुळे काय होणार, फ्लुइड निघून जाणार बाहेर. फ्लुइड सगळं बाहेर निघालं, यावरचं जे प्रेशर आहे हार्टवरचं ते ॲटोमॅटिक कमी होऊन जाणार. तुमचं जे हार्ट आहे ते कंप्रेस झालेलं होतं, तो एक्सपांड व्हायला लागणार. त्यामधलं जे फिलिंग कमी झालं होतं, म्हणजे जागा कमी असल्यामुळे ब्लड कमी होतं, तर ते परत एक्सपांड झाल्यामुळे परत जे ब्लड व्यवस्थित हार्टमध्ये येणार जेवढं आधी येत होतं. देन कार्डियक कंप्रेशन, जे कार्डियक आउटपुट जे होतं ते कमी झालं होतं, ते पण पुन्हा इम्प्रूव्ह होऊन जाणार. तर त्यामुळे BP पण व्यवस्थित येऊ शकते पेशंटचं मग. ठीक आहे. तर एक्झाम ट्रिक सांगते मी तुम्हाला. एक्झाम ट्रिक काय आहे, टेम्पोनेड शब्द लक्षात ठेवा. टेम्पोनेड इज इक्वल्स टू टॅप द फ्लुइड. याचं मॅनेजमेंट असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. टेम्पोनेड इज इक्वल्स टू टॅप द फ्लुइड. त्याचं नाव काय आहे प्रोसिजरचं, पेरिकार्डिओसेंटेसिस. यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंट काय राहणार तुमचं, ABC असेसमेंट राहणार. तुम्ही O2 सपोर्ट देणार पेशंटला. देन ECG मॉनिटरिंग, BP मॉनिटरिंग, पेशंटचं SpO2 फॉल होत आहे की नाही, काय होतं आहे पेशंटचं SpO2मध्ये चेंजेस, ते मॉनिटरिंग. त्याच्यानंतर तुम्हाला इक्विपमेंट प्रिपेअर करायचे आहे नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे. इक्विपमेंट, कोणते इक्विपमेंट तुम्ही प्रिपेअर करणार. कोणते प्रोसिजर बघितलं आपण आता, आपण बघितलं पेरिकार्डिओसेंटेसिस. तर यासाठी जे इक्विपमेंट लागतात त्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करणार. ठीक आहे. देन जर जे तुमचं कार्डियक टेम्पोनेड आहे ते अनट्रीटेड ठेवलं, आपण त्याचं ट्रीटमेंटच नाही केलं, तर सिव्हिअर कार्डियक टेम्पोनेडमुळे काय होऊ शकते, ऑब्स्ट्रक्टिव्ह शॉक होऊ शकतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह शॉकमध्ये पेशंट जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे पेशंटला कार्डियक अरेस्ट पण येऊ शकतो. ठीक आहे. एवढं पण हे लाईटली नाही घेऊन चालणार. कार्डियक अरेस्टमध्ये पण पेशंट जाऊ शकतो, डेथ पण होऊ शकते. आता मी तुम्हाला जे समोरचे क्वेश्चन सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून असं म्हणजे थिंक करा की याचा आन्सर काय येऊ शकतं. ठीक आहे. क्वेश्चन्स घेण्याआधी मी तुम्हाला सांगून देते, जे अशा टाईपचे जे इमेजेस वगैरे आहे ते मी या ई-बुकमध्ये MSNच्या कवर केलेले आहे. त्याच्यामध्ये तुमचे PYQ इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर तुमचे क्लिनिकल सिनॅरिओ बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते पण इन्क्लुडेड आहे. आणि प्रत्येक सिस्टमनंतर एक रॅपिड रिव्हिजन घेतलेली आहे, म्हणजे तुम्ही पटकन ती सिस्टम रिवाईज करणार. आणि 4 बोनस पण इन्क्लूड आहे याच्यामध्ये. तर ही तुम्हाला फक्त 199 रुपीजमध्ये मिळत आहे. मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये याचं लिंक देते, तुम्ही तिथून बाय करू शकता. तर आता आपण क्वेश्चन बघू. ठीक आहे. तर क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं दिलं राहील की चेस्ट पेनचा पेशंट आहे. ठीक आहे. चेस्ट पेनचा पेशंट आहे. त्याच्यानंतर त्याचं जे BP आहे ते 70/50 आहे आणि हार्ट साऊंड मफल्ड असं येत आहे, मफल्ड हार्ट साऊंड आहे. तर याचं पॉसिबल डायग्नोसिस काय आहे, हार्ट फेलियर, कार्डिओजेनिक शॉक, MI किंवा कार्डियक टेम्पोनेड. तर आता विचार करा काय असणार याचा आन्सर, आजच शिकवलेलं. ठीक आहे. कार्डियक टेम्पोनेड. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे पेशंटचं सिस्टोलिक BP 14 mmHg वाढत आहे. 14 mmHg फॉल होत आहे. ठीक आहे. वाढत नाही आहे, फॉल होत आहे ड्युरिंग इन्स्पिरेशन, जेव्हा तो इन्स्पिरेशन करतो. तर ह्याचा आन्सर काय राहणार आहे तुमचं, जे आपण सेकंड कन्सेप्ट शिकलो तो पल्सस पॅराडॉक्सस. ठीक आहे. हा राहणार आहे याचा आन्सर. देन थर्ड आहे पेशंट अनस्टेबल आहे. ठीक आहे. पेशंट अनस्टेबल आहे. त्यानंतर कन्फर्म झालेलं आहे की तो कार्डियक टेम्पोनेडचा पेशंट आहे. तर तुमचं पॉसिबल मेडिकल मॅनेजमेंट काय राहणार किंवा सर्जिकल मॅनेजमेंट काय राहणार,
तर तुम्ही काय म्हणणार, पेरिकार्डिओसेंटेसिस, पेरिकार्डिओसेंटेसिस. ठीक आहे. तर आजचा जो आपला क्लास आहे तो इथे कंप्लीट होतोय. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, एकदा रिवाइज करून घ्या. नोट्स लागले तर नोट्स बनवून घ्या, इमेजनरी फॉर्ममध्ये शिकून घ्या हे. ठीक आहे. डायग्राम काढून बघा. जर इथे कोणी असे स्टुडंट असतील जे BSc नर्सिंग GNM करत असतील त्यांना डायग्राम पण जरुरी आहे काढणं, सो दॅट तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. देन नेक्स्ट सांगते मी तुम्हाला की तुम्ही क्लासला लाईक पण करत जा, त्यामुळे मला यूट्यूबला मी प्रमोट होणार आणि जास्तीत जास्त लोक क्लास बघू शकणार महाराष्ट्रातले. मी इझी लँग्वेजमध्ये क्लासेस त्याचमुळे घेते की जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना पण क्लास समजायला पाहिजे. ठीक आहे. तर थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमी.